नमस्कार. निरोप समारंभाचे भाषण हा अतिशय भावनिक असा कार्यक्रम. अशा प्रसंगी योग्य शब्दात आपण व्यक्त व्हावं अशी सर्वांचीच इच्छा असते. छोटे परंतु अतिशय अर्थपूर्ण व भावपूर्ण असे हे भाषण असते. या संदर्भात आपण आजच्या भागामध्ये काही निवडक कविता, चारोळ्या आणि काही बहारदार वाक्य पाहणार आहोत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, खाजगी संस्था या ठिकाणी हा निरोपाचा भाषणाचा कार्यक्रम आपल्याला करावा लागतो. निवृत्ती किंवा एखाद्या व्यक्तीची बदली अशा दोन्ही वेळी हे भाषण आपल्याला उपयुक्त ठरते. सुरुवातीला अगदी थोडक्यामध्ये कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगावी लागते आणि मग आपल्याला भाषणाची सुरुवात करावी लागते. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण ह्या निरोप समारंभाच्या भाषणाच्या संदर्भात काही ओळी, कविता पाहूयात. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमच्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक सोबती भेटतात. काही दीर्घकाळासाठी असतात तर काही अल्पकाळासाठी असतात. परंतु जे अंतःकरणापासून जोडले जातात ते कायमस्वरूपी आपल्या हृदयात घर करतात. असे आमचे सर आम्हाला लाभले, त्यांच्या आम्ही सदैव ऋणात राहू. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निरोप समारंभाच्या भाषणाचा निरोप घेतो. अशाच प्रकारची आणखीन एक काव्यपंक्ती आपण पाहूया. सततच्या प्रयत्नांनी ज्यांनी केले कार्यकुशल, ज्यांच्या सहवासाने झाले वातावरण मंगल, वाटचाल त्यांची अशीच चालत राहो, सर्वांच्या वतीने देऊया त्यांना निरोपाचे श्रीफल. आजच्या या प्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. रोजच दिवस सुरू होतो उगवत्या सूर्याने, नाती घट्ट होतात सततच्या स्नेहाने. आठवण तुमची येत राहणार सातत्याने, खूप साऱ्या शुभेच्छा निरोपाच्या निमित्ताने. आपणास पुढील आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविने हेच आमुचे शील. कधीही कोणत्याही कामाच्या वेळी स्वसुखाची पर्वा न करता कार्याला मोठेपणा देणारे असे आमचे सर. या निरोपाच्या प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. रूप रंगवा असो गंधही यातील माझे काहीच नाही. श्रेयाचा मम नको लेशही निर्माल्यात विरावे, विकसित भावे अर्पित होऊन जावे. असं ज्यांचं कार्य आहे अशा सरांना या निरोपाच्या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळी, आता आपण काही अनमोल विचार पाहूयात. आम्हास नको मुळी मान मरातब काही, कीर्तीची आम्हा हाव मुळीच नाही. स्वतःला प्रसिद्धी मिळेल का, माझे नाव होईल का, असा कधीही विचार यांनी केला नाही. मान, सन्मान, गुच्छ, हार तुरे या कशाचीही पर्वा न करता सतत कार्यतत्पर असणारे आमचे गुरुवर्य आम्हाला लाभले. त्यांना निरोप देताना आम्ही सगळेच अतिशय भावुक झालो आहोत. अशा आमच्या सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यमग्नता जीवन भावे मृत्यू ही विश्रांती असे व्यक्तिमत्व ज्यांच्या सततच्या कार्याने ते आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहतात, त्यांना आजच्या या निरोपाच्या प्रसंगी मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. एकदा जोडली गेलेली नाती कधीही तुटत नाहीत.
दिवसेंदिवस ती अधिकच घट्ट होत जातात. आपण सुद्धा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सतत कार्य करत राहूया आणि आपल्या कार्यातून हे नाते अधिक घट्ट ठेवूयात. आजच्या या निरोप समारंभाच्या प्रसंगी मी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.